एक महत्त्वाची बातमी आहे। प्रवीण दीक्षित यांच्यावर नवी जबाबदारी दिली गेली आहे। माजी पोलीस महासंचालकांवर ही नवी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे। नवी जबाबदारी अशी की नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनची त्यांच्यावर यापुढे जबाबदारी असेल। गोव्याचे स्पेशल रॅपोर्टियर ते असतील, महाराष्ट्र गोव्याचे ते स्पेशल रॅपोर्टियर असतील। ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी प्रवीण दीक्षितांवर देण्यात आलेली आहे। माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे। त्यांचं अभिनंदन। प्रवीण दीक्षित सर स्वतःच आपल्या सोबत आहेत। दीक्षित सर, सगळ्यात आधी तर न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या टीमकडून आपलं खूप खूप अभिनंदन। सर, या नव्या जबाबदारीविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे काय आहे ही नेमकी जबाबदारी? असं आहे, आपल्याला कल्पना आहे की राष्ट्रीय मानवी हक्क आयोग किंवा नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ज्याला आपण म्हणतो, तर त्या नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन काही भारतभर असू शकत नाही। तर त्यांनी असे वेगवेगळे झोन केलेले आहेत। त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणखीन गोवा हा जो झोन आहे, तर त्या झोनचं तिथे ज्या अनेक मानवी हक्कासंबंधीच्या ज्या काही घटना होतात किंवा त्यांच्याकडे तक्रारी येतात किंवा काही विशेष अहवाल असतात, ह्या संबंधीची माहिती नॅशनल HRC म्हणजे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनकडे पाठवण्यासाठी म्हणून त्यांचा प्रतिनिधी अशी म्हणून ही नेमणूक केलेली आहे। अच्छा, रॅपोर्टियर हा शब्द त्याच अनुषंगाने आहे का सर? आणि तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा ही बातमी समजली, लक्षात आली, तेव्हा तुमच्या मनात काय भावना होत्या? म्हणजे आतापर्यंतचा तुमचा एवढा मोठा प्रवास आणि त्यानंतर आता ही जबाबदारी। याच्यात मला असं वाटतं की मी महाराष्ट्रातल्या जे काही न्याय आवश्यक असणारे असे जे काही व्यक्ती असतील किंवा काही घटना असतील, तर त्यांच्या बाबतीत जास्तीत जास्त मदत करू शकेन आणि महाराष्ट्र आणि गोवा त्या राज्यातील लोकांना जास्तीत जास्त मदत करायचा मी प्रयत्न करेन। नक्की सर, पुन्हा एकदा आभार। आपण सविस्तर बोललात आणि अभिनंदन तुमचं या नव्या जबाबदारीसाठी, नव्या प्रवासासाठी।